नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो नवीन सुरुवातीचा, आशेचा आणि विजयाचा प्रतीक आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओही तितकाच खास, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज सकाळी परभणी येथील आमच्या निवासस्थानी कियांशच्या आजी आजोबांनी विधिवत गुढी उभारली. आजच्या डिजिटल युगात पंचांग पूजनाची परंपरा हळूहळू लोप पावत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रेऊलगाव आणि रांजना येथील ग्रामस्थ ही परंपरा जिवंत ठेवत आहेत. हे खरंच प्रेरणादायी आहे. पुष्पं समर्पयामि थोड़ी साखर लेवा ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा नमः नमः समाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि नमस्कार नमस्कारं करोमि अनेन या दिवशी कडुलिंब, गूळ आणि साखर खाण्याची परंपरा आहे. यामागे आयुर्वेदिक कारण आहे. कडुलिंब शरीर शुद्ध करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि येणाऱ्या ऋतू बदलासाठी शरीर तयार करतो. गुढीपाडवा हा आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. गावामध्ये या दिवशी सर्व हिशोब पारदर्शकपणे मांडले जातात, ज्यामुळे विश्वास, एकोपा आणि प्रामाणिकपणा वाढतो. मित्रांनो, जर आपण आपली संस्कृती जपली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तर आपली ओळख कायम राहील. आजच्या पिढीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत आपल्या परंपरा पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचा असतो. निसर्ग पुन्हा नव्यानं फुलतो, झाडांना पालवी फुटते, आंब्याच्या बागा बहरतात आणि कोकिळेचा गोड आवाज वातावरण भरून टाकतो. गुढीपाडव्याशी संबंधित 2 प्रमुख कथा आपण ऐकतो. पहिली म्हणजे प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत आगमन केले. तेव्हा प्रजेनं आनंदानं गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केले. दुसरी कथा म्हणजे शालिवाहन राजानं शकांचा पराभव करून विजय मिळवला आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ नवीन कालगणना सुरू केली. मित्रांनो, गुढीपाडवा हा केवळ धार्मिकच नाही, तर वैज्ञानिक आणि निसर्गाशी जोगलेला सण आहे. चंद्रस्वामी असल्याने गाई जलतंतू धान्य सूर्य हे उत्कृष्ट होतील. रुपे सोने कारा वगैरे पदार्थ महाग होतील. काही ठिकाणी पाऊस थोडा पडेल, अतिशय क्रिया होईल. आरोग्याकडे 1948 ज्येष्ठ अष्टमी सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी दुपारी 12:25 रवी आराधना नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्याचे फळ
तवंगाई सुबत्ता होईल, धान्य वगैरे पदार्थ दुर्मिळ होतील. यावर्षी काल नावाचा मेघ असून तो दक्षिणेस उत्पन्न होत आहे. त्याचे फळ आधाराने लोक व्याकुळ होतील. रोज गुढीपाडवा हा आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. गावामध्ये या दिवशी सर्व हिशोब पारदर्शकपणे मांडले जातात, ज्यामुळे विश्वास, एकोपा आणि प्रामाणिकपणा वाढतो. यावर्षी 12 वर्षाला येणारा कुंभमेळा आहे आणि तो कुंभमेळा कुठं आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे आहे. गवा या दसा शब्द आम्ही गायी, जलतंतू, धान्य, फुले वगैरे यांचा उत्कर्ष होईल. जेव्हा गुरु सिंह राशीत असतो तेव्हा त्र्यंबकेश्वर नाशिक येथे मोठा कुंभमेळा भरतो. याला सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. दिनांक 31/10/2026 रोजी सकाळी 11:55 गुरु सिंह राशीत प्रवेश करत असून दिनांक 24/1/2027 पर्यंत, नंतर दिनांक 25/6/2027 ते 3 कालखंडामध्ये कुंभमेळा आहे. 26/11/2027 तसेच दिनांक 28/2/2028 ते दिनांक 24/7/2028 या 3 कालखंडात गुरु सिंह राशीत आहे. मित्रांनो, जर आपण आपली संस्कृती जपली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तर आपली ओळख कायम राहील. आजच्या पिढीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत आपल्या परंपरा पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. या व्हिडिओमागचा उद्देश एकच, लोप पावत चाललेल्या या सुंदर परंपरेला पुन्हा जिवंत करणं आणि गावापासून शहरापर्यंत पोहोचवणं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.